शरद पवार आज एक दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात पवार सहभागी होणार। या कार्यक्रमात शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच मंचावर येण्याची शक्यता। पुण्यामध्ये आज माझी लाडकी बहीण योजनेच्या मिळणाऱ्या लाभाचा राज्यस्तरीय शुभारंभ। एका क्लिकवर जमा होणार 1 कोटीहून अधिक महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या वाहतूक व्यवस्थेत बदल। अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांची वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती। नसीम खान यांची विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती, तर माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांची प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याचा ठाकरेंचा आग्रह। नाना पटोले आणि शरद पवारांची मात्र सावध भूमिका। लाडकी बहीण योजनेतून मिळणारे पैसे तुमच्याच खिशातले, सरकार पैसे देऊन मेहरबानी करत नसल्याचं ठाकरे गटातले आमदार भास्कर जाधव यांचं वक्तव्य। कोलकात्यातील महिला डॉक्टरच्या हत्या प्रकरणावरून इंडियन मेडिकल असोसिएशनचा देशव्यापी संप। सकाळी 6 पर्यंत देशातील सर्व ओपीडी सेवा राहणार बंद। सरकारी रुग्णालयासोबतच खासगी रुग्णालयांच्या ओपीडी देखील बंद राहणार। कोलकात्यातील ट्रेनी डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणी सीबीआयनं कार हॉस्पिटलचे माजी प्रिन्सिपल संदीप घोष यांना घेतलं ताब्यात। 12 ऑगस्टला घोष यांनी दिला होता राजीनामा। निवासी डॉक्टरांच्या संपामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची ससून हॉस्पिटलमध्ये आली वेळ। रुग्णालयातील सेवेला फटका। डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर निवासी डॉक्टरांनी पुकारलाय संप। कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाच्या वतीनं नागपूरमध्ये कॅन्डल मार्च। महाल परिसरातल्या बडकस चौकात आयोजित केलेल्या मार्चमध्ये अमृता फडणवीसही सहभागी। कोलकात्यात झालेल्या महिला डॉक्टरवरच्या अत्याचाराविरोधात लातूरमध्ये निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन। कॅन्डल मार्च काढून केला निषेध। कोलकात्यातल्या घटनेच्या निषेधार्थ मुंबईत भाजपचा कॅन्डल मार्च। चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात काढला कॅन्डल मार्च। कोलकात्यात महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ कोल्हापूरमधल्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची निदर्शनं। डॉक्टरांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कोल्हापुरात निषेध रॅली। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये हिंदू संघटनांचा आक्रोश मोर्चा। बांगलादेशमधील हिंदू समाज आणि मंदिरांच्या संरक्षणासाठी दर्यापूर तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना निवेदन। कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचा मोर्चा। घटनेचा तपास लवकरात लवकर पूर्ण करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी। कोलकात्यातल्या घटनेच्या निषेधार्थ सोलापुरातील मार्ड संघटनेचं आंदोलन 3ऱ्या दिवशीही सुरूच। संपात असोसिएशन ऑफ मेडिकल इंटर्न संघटनाही सहभागी। शासकीय रुग्णालयातली वैद्यकीय सेवा कोलमडली। हिंदू संघटनांनी पुकारलेल्या इचलकरंजी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सरकारनं कठोर पावलं उचलावीत, हिंदू संघटनांची मागणी। नाशकात हिंदू समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला गालबोट। 2 जमाव एकमेकांसमोर आल्यानं नाशकातील मेन रोड परिसर आणि पिंपळ चौक परिसरात दगडफेक, काही वाहनांचीही तोडफोड। नाशकात झालेल्या दगडफेकीमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी। पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यासह जखमी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना रुग्णालयात केलं दाखल। हिंदू समाजाच्या मोर्चाला परवानगी हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप। तर दंगली होणार नाही तोपर्यंत सत्तेत येणार नाही हे सरकारला माहिती असल्याचा जलील यांचा हल्लाबोल। खासदार अमोल कोल्हेंना गंगाखेडमध्ये मराठा आंदोलकांनी घेरलं। मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची केली मागणी। आंदोलकांकडून मोठमोठी घोषणाबाजी। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता। आठवड्याभरात जिल्हाध्यक्षांसह काही प्रमुख पदाधिकारी बदलणार असल्याची सूत्रांची माहिती।
महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी पाहण्याची जनसामान्यांची इच्छा. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरनं धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंचा पक्ष गद्दार शिरोमणी, खंजीर त्यांनी खुपसला. महाराष्ट्राच्या मतदारांशी तुम्ही गद्दारी केली, तुम्ही इतरांकडे बोट दाखवू नका. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका. निवडणूक आयोगाकडनं वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर चिन्ह जाहीर. लोकसभा निवडणुकीत वेगवेगळं चिन्ह मिळाल्यानं वंचित बहुजन आघाडीला बसला होता फटका. खऱ्या अर्थानं चौकार आणि षटकार आता मारणार. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार आणि दिव्यांगांना सोबत घेऊन रनरेट वाढवणार. बच्चू कडूंची निवडणूक आयोगानं बहाल केलेल्या बॅट चिन्हावर प्रतिक्रिया. महायुतीतील घटक पक्ष कवाडे गटाचा पहिला उमेदवार जाहीर. देगलूर मतदारसंघातनं बापूराव गजभारे यांना उमेदवारी. महायुतीमधून जनसुराज्य शक्ती पक्षाची मिरज आणि जत विधानसभेच्या जागांची मागणी. कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागा. आमदार विनय कोरेंचं आवाहन. काँग्रेसनं घटनेमध्ये सर्वाधिक बदल केले. पवार साहेब उघडा डोळे बघा नीट. असत्य पसरवण्याचा प्रयत्न करू नका. आशिष शेलारांची शरद पवारांवर टीका. 2च अपत्यांवर थांबा. जनसन्मान यात्रेत उपस्थित लाडक्या बहिणींना अजित पवारांचा सल्ला. पिंपरीमध्ये महिला रिक्षा चालकांनी केलेला हट्ट अजित पवारांनी केला पूर्ण. महिला रिक्षा चालकांनी केलेल्या आग्रहास्तव अजित पवारांनी पिंक रिक्षामधनं केला प्रवास. आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारानं कर्जत जामखेडमधल्या गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप. धाराशिवचे नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकरांचा यावेळेला करण्यात आला सत्कार. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सरकारचा दिलासा. सलग 5 वर्षांसाठी मंडप परवाना मिळण्यासाठीच्या अटी शर्ती सरकारकडनं मागे. मंडळांना अटी शर्तींविना 5 वर्ष एकदाच परवानगी मिळणार. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढण्यासाठी हिंगोलीमध्ये महिलांच्या रांगा. बँक खात्याची केवायसी नसल्यानं बँकांसमोर महिलांच्या रांगा. यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी. जिल्ह्यातील 40% महिलांच्या खात्यात रक्कम जमा. येत्या 2 दिवसात सगळ्यांच्याच खात्यात रक्कम जमा होणार. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढण्यासाठी भिवंडीत बँकांमध्ये महिलांची तुफान गर्दी. अनेक महिलांना पैसे काढताना केवायसी संदर्भात येत आहेत अडचणी. वादग्रस्त वक्तव्यावर रामगिरी महाराज ठाम. हिंदू जनजागृतीच्या उद्देशानं केलं वक्तव्य, त्यामुळे परिणामांना सामोरं जाण्यास तयारी असल्याची रामगिरी महाराजांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रामगिरी महाराजांची घेतली भेट. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा नाशिकच्या वैजापूरमध्ये सप्ताहाला भेट देत केलं रामगिरी महाराजांचं कौतुक. देशहित न पाहता जाणीवपूर्वक आपलं नाव मोठं होण्यासाठी अशा पद्धतीचं भाष्य करणाऱ्यांवर कारवाई करा. रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यावर आमदार बच्चू कडूंची प्रतिक्रिया. रामगिरी महाराजांच्या वक्तव्याची पोलीस शहानिशा करणार. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. तर व्हिडिओ मोडतोड करून दाखवण्यात आलाय का तेही पाहावं लागेल. महाजनांचं वक्तव्य. 2 समाजात तेढ निर्माण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. काळ्या फिती लावून निदर्शनं करत मालेगाव पोलीस अधिकाऱ्यांना दिलं निवेदन. रामगिरी महाराजांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमधल्या सातारा पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल. रामगिरी महाराजांविरोधात अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर आणि येवला पोलीस ठाण्यामध्ये रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल. मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल. पुण्यातल्या कोंढवा पोलीस ठाण्याच्या समोर मुस्लिम समाजाकडून मोर्चातल्या लोकांकडून रामगिरी महाराजांवर कारवाईची मागणी.
रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्ह्यात मुस्लिम समाज रस्त्यावर. श्रीरामपूर, कोपरगाव, राहतासह जिल्ह्याभरात मुस्लिम समाजाचं निषेध आंदोलन. रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ अहमदनगरमधल्या मुस्लिम समाजाचं चक्काजाम आंदोलन. नगर संभाजीनगर महामार्ग रोखत मुस्लिम बांधवांकडून घोषणाबाजी. रामगिरी महाराजांविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आंदोलन. सिटी चौक पोलीस स्टेशन बाहेर मुस्लिम बांधवांचं आंदोलन. मोहम्मद पैगंबरांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ केलं आंदोलन. IIM मुंबईच्या संचालकांनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात शरद पवार गटाचं आंदोलन. पात्रता नसलेले शिक्षक भरती केल्याचा तसंच रँकिंग वाढवण्यासाठी NIRFला खोटी माहिती दिल्याचा संचालक मनोज कुमार यांच्यावर आरोप. मुंबई गोवा महामार्गाच्या आंदोलनकर्त्यांशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद. रखडलेल्या महामार्गाचं काम लवकरच पूर्ण होणार. मुख्यमंत्र्यांचं उपोषणकर्त्यांना आश्वासन. मालेगाव बाह्य मतदारसंघात 9,000 बोगस मतदार. शिवसेना ठाकरे गटानं आक्रमक होत तहसील कार्यालयावर काढला निषेध मोर्चा. तत्काळ बोगस मतदार हटवण्याची ठाकरे गटानं केली मागणी. गोंदियातील 100% ग्रामपंचायतींचं कडकडीत काम बंद आंदोलन. 15 लाखांपर्यंतच्या विकास काम निधीला कोर्टानं दिलेली स्थगिती राज्य सरकारनं उठवावी. ग्रामपंचायतींची मागणी. सरकार उद्योजकांचं 16 लाख कोटींचं कर्ज माफ करतं. त्यात देशातील शेतकऱ्यांचं कर्ज 22 वेळेला माफ झालं असतं. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांचा केंद्र सरकार आणि राज्य सरकारवरही निशाणा. वाढवण बंदराचा मार्ग मोकळा. केंद्रीय मंत्रिमंडळाकडनं वाढवण बंदरासाठी 76,200 कोटींच्या निधीला मंजुरी. दोन 2015च्या बॅचचे IPS अधिकारी अतुल कुलकर्णी यांची सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती. महिला सुरक्षा आणि सायबर क्राईम रोखण्यास प्राधान्य देणार. अतुल कुलकर्णींनी पदभार स्वीकारल्यानंतर दिली प्रतिक्रिया. मुंबईतील 5 ठिकाणी अग्निशमन केंद्र स्थापन केलं जाणार. पालिका आयुक्त भूषण गगराणींची घोषणा. कांदिवली, कांजूरमार्ग, सांताक्रूज, चेंबूर आणि अंधेरी या ठिकाणी होणार स्थापना. ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प कॉरिडॉरला मंजुरी. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. 22 स्थानकांचा समावेश असणाऱ्या प्रकल्पाची किंमत 12,200 कोटी रुपये असणार. पुणे मेट्रो फेज 1 प्रकल्पाच्या स्वारगेट ते कात्रज अशा जवळपास 5.5 किलोमीटर लांबीच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 2,954 कोटींचा हा प्रकल्प 2029 पर्यंत कार्यान्वित होणार. स्वारगेट कात्रज मेट्रोला केंद्राची मंजुरी म्हणजे पाठपुराव्याला आलेलं यश. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. बँक ऑफ महाराष्ट्रवर RBIची कारवाई. बँकेच्या सूचनांचं पालन न केल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्रला ठोठावला 1,27,00,000चा दंड. पिंपरी चिंचवड पालिकेकडून वृक्षारोपण. फॉर फ्युचर फाउंडेशन आणि DY पाटील कृषी आणि अभियांत्रिकी कॉलेजचाही सहभाग. आयुक्त शेखर सिंग यांच्या हस्ते एक वृक्ष आईसाठी उपक्रमाचा शुभारंभ. पुण्यातल्या तळजाई टेकडीवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण. हिरवगार पुणे राहण्यासाठी कोल्हापूरच्या चंदगड तालुका नागरिक रहिवासी संघाचा उपक्रम. देशातील एकूण 22 UPSC अधिकारी बोगस. RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा. Xवर केलेल्या पोस्टमध्ये 22 अधिकाऱ्यांची नावंही केली जाहीर. UPSCला पत्र लिहून या सगळ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचीही केली मागणी. गडचिरोली पोलिसांच्या सहकार्यानं आत्मसमर्पित महिला माओवादी अडकली लग्नबंधनात. पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत शहरातल्या प्रसिद्ध सेमाना हनुमान मंदिरात पार पडला विवाह सोहळा. भिवंडीच्या निजामपूर पोलिसांनी बेवारस आणि गुन्ह्यातील पडून असलेल्या 107 वाहनांच्या मूळ मालकांचा घेतला शोध. ओळख पटवून वाहनं घेऊन जाण्याचं पोलिसांचं आवाहन. मुंबई विमानतळावर शॅम्पूच्या बाटल्यांमधनं अंमली पदार्थांची तस्करी. TRIनं महिलेला केली अटक. महिला नैरोबीहून मुंबईत आली होती. शॅम्पूतील अंमली पदार्थांची किंमत अंदाजे 20 कोटी रुपये.
पुण्यामध्ये ड्रग्ज तस्करी करणाऱ्या 4 जणांना अटक. ड्रग्ज सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. 119 जण पोलिसांच्या रडारवर. लोणावळ्यात सर्रास ड्रग्ज विक्री होते, हे खपवून घेणार नाही. पोलीस अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जनसन्मान यात्रेत पोलिसांना इशारा. लोणावळा सीईओंनाही दिली तंबी. बांगलादेशचे अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचा पंतप्रधान मोदींना फोन. बांगलादेशमधल्या अल्पसंख्याक हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित केल्याची दिली माहिती. मोदींनी एक्सवर केली पोस्ट. राहुल गांधींच्या नागरिकत्वासंदर्भात भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामींची दिल्ली हायकोर्टात याचिका. राहुल गांधींकडे ब्रिटनचं नागरिकत्व असल्याचा दावा. याचिकेवर पुढच्या आठवड्यात सुनावणीची शक्यता. जम्मू काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा 3 टप्प्यात निवडणुका, तर हरियाणाच एकाच टप्प्यामध्ये 1 ऑक्टोबरला मतदान, 4 ऑक्टोबरला निकाल. निवडणूक आयोगाची घोषणा. 2027 पर्यंत भारत जगातील तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार. IMFच्या गीता गोपीनाथ यांचं भाकीत. हाय सिक्युरिटी असतानाही संसदेमध्ये तरुणाची घुसखोरी. गेटवरनं उडी मारत तरुण संसदेत शिरला. CISFच्या जवानानं तरुणाला घेतलं ताब्यात. इंडिगो एअरलाइन्स एका वर्षात 1000 महिला पायलट्सचं टार्गेट पूर्ण करणार. महिला पायलट आणि पुरुष पायलट्सची संख्या समान करण्यासाठी इंडिगोचा निर्णय. सध्या इंडिगोत 800 महिला पायलट. आनंद महिंद्रा यांनी भारतीय बाजारात लॉन्च केली नवी बाईक BSA गोल्डस्टार 650. कंपनीची नवीन मॉडर्न रेट्रो मोटरसायकल संपूर्णपणे भारतात तयार करण्यात आली. 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. मराठी चित्रपट वाळवीला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार. 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार दक्षिणेतला अभिनेता ऋषभ शेट्टीला जाहीर. कंतारा चित्रपटातल्या भूमिकेसाठी मिळाला पुरस्कार. 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार दोघींना जाहीर. नित्या मेननला तिरुचित्रंबलम आणि मानसी पारेखला कच्छ एक्सप्रेससाठी पुरस्कार. ब्रह्मास्त्र चित्रपटातल्या संगीतासाठी संगीतकार प्रीतमला सर्वश्रेष्ठ संगीतकाराचा पुरस्कार जाहीर. दिग्दर्शक अशोक राणेंच्या आणखी एक मोहेंजोदारो या चित्रपटाला सर्वोत्तम ऐतिहासिक चित्रपटाचा पुरस्कार. सर्वोत्तम कला, सांस्कृतिक आणि चित्रपट श्रेणीमध्ये निर्माता दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांचा वारसा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित. 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून मल्याळम सिनेमा आट्टमची निवड, तर आनंद एकारशी यांना सर्वश्रेष्ठ पटकथा लेखकाचा आट्टमसाठीच पुरस्कार. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये साहिल वैद्य यांच्या आदि गुंजनला 2 पुरस्कार. सर्वोत्तम माहितीपटासह सर्वोत्तम निवेदनासाठी सुमंत शिंदेंना पुरस्कार जाहीर. अभिनेते मनोज वाजपेयींना गुलमोहर चित्रपटातल्या भूमिकेसाठी स्पेशल मेन्शन पुरस्कार. पार्श्वगायक अरिजित सिंगला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार जाहीर. ब्रह्मास्त्र चित्रपटातल्या गाण्यासाठी जाहीर केला पुरस्कार. उंचाई या चित्रपटासाठी दिग्दर्शक सूरज बडजात्या यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर. निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांनी केली अनोख्या टॉक शोची घोषणा. स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग आणि बलिदानावर आधारित हम तुम्हें मरने न देंगे या टॉक शो घेऊन येणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.